नमस्कार बहीण भावांनो. माझं आज म्हणजे तब्येत खराब आहे, थंडी ताप आली, कणकणी आली. ते टेन्शन 8-10-15 दिवस झाले ते भांडणाचं ते टेन्शन. तर आज रात्रीपासूनच मला काल लय कणकणी आली, आज लय थंडी ताप आली. सकाळीच मी मम्मी संग गेले दवाखान्यात. मम्मीने मला दवाखान्यात नेलं, गोळ्या वगैरे खाल्ल्यात आता मी सकाळी, आता दुपारच्या पण खाल्ल्या, आता संध्याकाळच्या खायच्या. 2 टाईम खाल्ल्या गोळ्या, पण काही फरक काही पडा नाही. आता बघू रात्री परत त्यांनी 3 दिवस गोळ्या दिल्या, 3 दिवस गोळ्या खाऊन बघ म्हणून. मला दम लागते असं नाही का, धड धड होते आणि अंग आले सगळं माझं. ते दिले त्यांनी, ते ORS आहे ना ते प्यायला दिले की 3 दिवस ते पण पी, अशक्तपणा आले म्हणून. आता 8-15 दिवस मी खाण्याकडे पण काही लक्ष दिलं नाही, काय नाही. तर लय माझ्या नाही का आंघोळून गेलेलं आहे आणि ते टेन्शन, थंडी ताप येतले आली. तिथे हे बघा तुम्हाला दिसत असेल, आहे तसंच आहे, काही कमी काही झालं नाही का. तर ते पहिलं पण लागलं होतं त्याच्यावरच ते लागलेलं मार म्हणून. आता बघू, सकाळी माझ्या नवऱ्याचा फोन आला होता मम्मीला, मला तर नाही केला, मम्मीला केला. तर मम्मीने सांगितलं तिथं दुखते, आजारी आहे म्हणून. तर माझा नवरा म्हणला येतो मी, जाऊ दे, जे झालं ते विसरून जाऊ, भांडण येते, येतो म्हणून माफी मागतो. तर आता आज रात्री येईन, माझा नवरा म्हणला कामात आहे म्हणून आज रात्री येईन मी, मग माफी मागतो. तर माफी मागितल्यावर मी तुम्हाला उद्या ते व्हिडिओ काढून मी टाकनच, का तर मी व्हिडिओ काढूनच माफी मागायला लावणार. बघू त्या व्हिडिओमध्ये माफी मागतो का नाही. तर मी मागायला लावणार माफी, का तर त्याला चुकले माझं म्हणल्यावर तर माफी मागणारच ना. त्याला म्हणणार माफी माग म्हणून व्हिडिओ काढणार त्याचा आणि मी तुम्हाला शेअर करूनच. का तर भांडण इतके झाले, तमाशा झाला आहे, तर परत असं होणार नाही म्हणून मी त्याला व्हिडिओ काढायला लावणार. मी व्हिडिओ काढून त्याला दाखवणार की व्हिडिओ काढून मी तुम्हाला शेअरच करून, पोस्ट करून व्हिडिओ तो आल्यावर. आज रात्री येईन म्हणलं आहे. आता बघू, मम्मीने मला सांगितलं की फोन केला होता, तर मी सांगितलं आजारी म्हणून. आणि तो आजारी असल्यावर त्याला माहिती माझं किती दुखतं. 3 दिवस मी 3-4 दिवस गोळ्या खाल्ल्या तर ठीक आहे, नाही तर मला डायरेक्ट सलाईन ते लावायला लागतात. तो असा आजारी असल्यावर मला एकटं सोडून तर कुठे जात नाही, तो कामाला सुद्धा जात नसतो. पण आता त्याला करमत नसेल तिकडं कामात, का तर तो हे करायचं लय नाही का, आजारी पडल्यावर लय माझ्या पुढं येते. तर आता बघू, आज रात्री ते म्हणलं लवकरात लवकर मी काम संपून येतो म्हणून. जाऊ दे, झालं ते नाही का, मी ते सगळ्यांसमोर माफी मागतो, मम्मी पप्पाला पण नाही का त्यांच्यासमोर बोलतो तिला. तर आता बघू येईन. तर मला अशी थंडी येते वाजायला लागली, सकाळपासून मी असेच एकदम अंगावरमध्ये घेऊनच झोपलेले, गोळ्या ते खाल्ले तर काही काम पण नाही केलं, सगळ्या घरात पसार आहे. आणि तिथं बघा, सोनल दाखव ग ते बघा, तिथं स्वामी समर्थाचा फोटो आहे. तिथं बघा स्वामी समर्थाचा फोटो आहे. तुम्हाला वाटेल मी नाटक करते का, मी ते देवासमोर मी कशाला फोटो बोलू, माझं खरंच दुखायला लागले, मला थंडी ताप एकदम कणकणी आली. मी ते देवाचा फोटो का तर मी ते स्वामी समर्थाला मानते, त्यासमोर मी खोटं बोलणार नाही कधी. जे काय झाले ते मी खोटं बोलणार नाही. तुम्हाला वाटेल नाटक करते, दुखायचं नाटक करते, भांडणाचं नाटक, तर तसं काही नाही आहे. का तर मला ते टेन्शनने मला टेन्शन येतं, माझं इतकं डोकं दुखायला लागलं, सकाळपासून डोकं बांधून गोळ्या खाल्ले तरी पण माझं काही डोकं राही नाही, काय नाही. मला व्हिडिओ थोडीशी पोस्ट करून टाकावा म्हणून येईन. आता उद्या मी ते व्हिडिओ पोस्ट करूनच, उद्या आलं तर येणार का नाही आता मला पण नक्की माहीत नाही. पण मम्मी म्हणले नाही तो येणार, तो म्हणला की मी येणारच आहे म्हणून. तर आता मी तर काही नक्की बोलू शकत नाही तो कधी येईन काय, पण म्हणलं रात्री येईन. आल्यावर मी तर ते मला व्हिडिओ शेअर करूनच. आणि असं समजू नका हे नाटक आहे, का तर मी देवासमोर मी नाटक नाही करणार, मी खोटं नाही बोलणार. माझं खरंच दुखायला लागलेलं आहे टेन्शनने, माझं अशक्तपणा इतकं अंगाळ आलं ना, मला उठलं की माझ्या डोळ्याला अंधार येते, कारण असं डोकं जड पडतं अजून इतकं. तिथं ते बघ पोरग दाखव, ते बघा बघा, तो एकटा खेळतोय, मग त्याचा असं वनवास इथे होतो म्हणून. दोघं असले, दोघं आम्ही बघतो, सांभाळतो, त्याला माहिती आहे ते असले तर माझं दुखलं तर ते माझी सुट्टी घेऊन तो लेकराला सांभाळतो, मला पण बघतो. माझं दिवसभर माझं तो डोकं दाबत असतो, लय म्हणजे त्रास होतो त्याला माहिती. तो लेकराला पण बघतो, माझ्या डोके ते दाबत असतो, ते असल्यावर काळजी घेतो लय. पण आताच त्याला काय झालं तर काय माहिती, का भांडण झालं ते. तर तो येईन उद्या, मी व्हिडिओ बघते, पोस्ट करते, आला तर पोस्ट करेन, नाही आला तरी सांग हो पिलं डोकं दुखते ना मम्मीचं. आणि सकाळपासून माझी मम्मी आहे इथं, माझी बहीण पण आहे, म्हणून माझ्या बहिणीला म्हणलं 2 मिनटं व्हिडिओ नाही का काढ माझी, व्हिडिओ काढ माझी.
सकाळपासून मम्मी केली, थोडं काम आहे म्हणून. माझी बहीण आहे इथं बसलेली. तर बस मी एवढंच बोलायला, जास्त काय मला बोलायला जमत नाही. धन्यवाद.